श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रोगनिदान तंत्र याविषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मंडळी, आजच्या घडीला वैद्यकीय तंत्रज्ञानाने नेत्रदीपक झेप घेतली आहे. टीबी, कॅन्सर, हृदयविकार अशा एक ना अनेक सर्व आजारांवर मात करणे किंवा त्यांना नियंत्रणात ठेवणे आता शक्य होऊ लागले आहे. सर्व इलाजांचा कणा मात्र योग्य निदान हाच आहे. आणि याच विविध निदान तंत्राविषयी मी आज आपल्याला अवगत करणार आहे. आज मी तुम्हाला एक खूप उपयोगी तपासणीबद्दल सांगणार आहे, ती म्हणजे सोनोग्राफी. अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी म्हणजे काय, ही एक विशेष तपासणी आहे. सोनोग्राफी कधी आवश्यक असते? पोटदुखी झाली तर? इमर्जन्सी विभागातून व शल्यचिकित्सा विभागाकडून येणाऱ्या ह्या पेशंटची संख्या सर्वात जास्ती आहे. यात आम्ही पुढील काही गोष्टी पाहतो, जसे की यकृत म्हणजे लिव्हर सुजले आहे का, पित्ताशयात किंवा मूत्रशयात खडे आहेत का, पोटात कुठे ट्यूमरची गाठ आहे का. गर्भवती महिलांमध्ये सोनोग्राफी हे अत्यंत उपयुक्त आणि सुरक्षित अशी तपासणी आहे. ह्या तपासणीत आपल्याला कसली कसली माहिती मिळू शकते? 6व्या आठवड्यात बाळाच्या हृदयाचा ठोका आला का हे कळतं. गर्भातील पाणी प्रमाण योग्य आहे का हे कळतं. बाळाला काही व्यंग तर नाही ना हे जाणून घेतलं जातं. बाळाचे गर्भातले स्थान बघायला म्हणजे पाय खाली आहेत का हे दिसतं. गर्भाशयात काही गाठी, रक्तस्राव किंवा इतर त्रास आहे का हेही तपासलं जातं. आईला काही आजार असेल जसे की रक्तस्राव वाढणे, साखर वाढणे असे असल्यास बाळाला परिणाम झाला आहे का तेही बघता येतं. म्हणजे काय, सोनोग्राफीमुळे त्रास आधीच ओळखता येतो व सुरक्षित प्रसूतीसाठी योग्य नियोजन करता येतं. शरीरात कुठेही गाठ असली तर ती पाणी आहे का, चरबीची गाठ आहे का, का रक्ताची गाठ आहे हे कळतं. सोनोग्राफीचे काही फायदे आहेत. ती एक सुरक्षित तपासणी आहे, म्हणजे लहान मुलांपासून गर्भवती महिलांपर्यंत सगळ्यांसाठी सुरक्षित आहे, कारण त्याच्यात रेडिएशन नसतं. ते करताना वेदना नाही होत. त्यात कुठे सुई सहसा लागत नाही. पण ह्याला अपवाद आहे. काही तपासण्यांमध्ये सुई घालून त्याच्यात सोनोग्राफीसाठी कॉन्ट्रास्ट म्हणजेच डाय दिला जातो, पण ते खूप कमी वेळा. पण फक्त ती करताना डॉक्टरांचा सल्ल्यानेच करून घ्यावी. तर श्रोतेहो, उद्याच्या भागामध्ये CT स्कॅन या निदान पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, आत्ताच आपण रोगनिदान तंत्र याविषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.